हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये मी मुंडे सर तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 मध्ये नाशिक ग्रामीणच्या संपूर्ण पोलीस भरतीचं वेळापत्रक कसं असेल याची विस्तृत अशी माहिती पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पोलीस भरतीबाबत लेटेस्ट अपडेट लवकरात लवकर तुमच्या समोर येत राहतील. त्याचबरोबर या पीडीएफ किंवा इतर पोलीस भरतीच्या लेटेस्ट अपडेटसाठी आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा जॉईन करायला विसरू नका, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. बघा, पाहू शकता इथं तुम्ही या ठिकाणी लिहिलेलं आहे अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई नाशिक ग्रामीणचा आहे. काय म्हटलेलं आहे, तो विषय व संदर्भास अनुसरून सविनय सादर करण्यात येते की पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण, इथं पाहू शकता तुम्ही या ठिकाणी इथं लिहिले पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांच्या स्थापनेवरील पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई तसंच कारागृह महानिरीक्षक नाशिक ग्रामीण या ठिकाणचे असणाऱ्या स्थापनेवरील जे शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीसाठी बोलावण्यात येणाऱ्या उमेदवारांची माहिती खालीलप्रमाणे सादर करण्यात येत आहे. मग काय केलेलं आहे बघा, सुरुवातीला यांनी पोलीस कॉन्स्टेबल दिलेला आहे. SP नाशिक रूरल पहिल्या दिवशी 2000 विद्यार्थी बोलवलेले आहेत. इथं तुम्ही काउंट बघू शकता. दिनांक आहे 11/2/2026, वेळ सकाळची 5 वाजताची आहे आणि ठिकाण आहे पोलीस हेडक्वार्टर नाशिक ग्रामीण, नियळ, भुजबळ, नॉलेज सिटी, आडगाव, नाशिक या ठिकाणी असणारं मेल कॅन्डिडेट सुरुवातीला असणारे बोलवलेले आहेत. त्याच्यानंतर बघा, दुसऱ्या दिवशी 2500 बोलवलेले आहेत 12 तारखेला. तिसऱ्या दिवशी 3000 आहेत 13 तारखेला. हे सर्व असणारे इथे तुम्हाला दिसतंय की या ठिकाणी कोणतंही पॅरलल रिझर्वेशन नाहीये. पण इथं बघा, या ठिकाणी चौथ्या दिवशी 3118 विद्यार्थी बोलवलेले आहेत 14/2/2026 ला. आणि इथं लिहिलेलं आहे ST कॅन्डिडेट, म्हणजे एकंदरीत इथं ST कॅन्डिडेटच्या मुलाचे फॉर्म या ठिकाणी 3118 आलेले आहेत. त्याच्यानंतर पुढे बघा, रविवारच्या दिवशी 15 तारखेला सुट्टी आहे. 5वा दिवस 16/2/2026. टोटल विद्यार्थी 2011 बोलवलेले आहेत. मेल कॅन्डिडेट आहेत. इथं बघा, रिमेनिंग मेल प्लस ऑल पॅरलल रिझर्वेशन कॅन्डिडेट, म्हणजे जसं की इतर खेळाडू असतील, अंशकालीन पदवीधर असतील, माजी सैनिक असतील, यांना असणार इथं बोलवलेलं आहे 16 तारखेला. 6वा दिवस त्याच्यानंतर 2000 विद्यार्थी बोलवले आहेत 17 तारखेला सकाळी 5 वाजता फिमेल कॅन्डिडेट. आणि त्याचबरोबर ऑल पॅरलल रिझर्वेशन कॅन्डिडेट, म्हणजे फिमेलला तर बोलवलेलं आहेत पण इतर समांतर आरक्षणानुसार पण इथं यांना बोलवण्यात आलेलं आहे. 7वा दिवस लगभग 2200 कॅन्डिडेट बोलवलेले आहेत 18 तारखेला फिमेल प्लस ऑल पॅरलल रिझर्वेशन कॅन्डिडेट. त्याच्यानंतर त्या ठिकाणी कॉन्स्टेबलची असणारी मैदानी चाचणी समाप्त होते. 7 दिवसामध्ये या ठिकाणी पूर्ण पोलीस कॉन्स्टेबलची मैदानी चाचणी या ठिकाणी तुम्हाला समाप्त झालेली दिसते. आणि इथं जर एकूण फॉर्म पाहायला गेला आपण, पूर्ण टोटल जर केलं तर लगभग असणारे या ठिकाणचे जे फॉर्म आहेत नाशिक ग्रामीणला पोलीस शिपाई या पदासाठी बघा, इथं 16,828 असणारे कॅन्डिडेट तुम्हाला इथं पोलीस भरतीसाठी पोलीस शिपाई पदासाठी पाहायला मिळतात नाशिक ग्रामीणला. त्याच्यानंतर बघा, पुढे असणार आहे ड्रायव्हर पोलीस कॉन्स्टेबलसाठी. पहिला दिवस या ठिकाणी असेल 20/2/2026 सकाळी 5 वाजता. मेल कॅन्डिडेट आहेत 3000 बोलवलेत. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 21 तारखेला 3000 आहेत. त्याच्यानंतर बघा, 22 तारखेला सुट्टी संडे. त्याच्यानंतर 23 तारखेला 3000, 24 तारखेला 3000, 25 तारखेला 3000 इथं मेल कॅन्डिडेट आहेत. त्याच्यानंतर 26 तारखेला या ठिकाणी 2493 मेल, पण इथं लिहिलेलं आहे ST कॅन्डिडेट. त्याच्यानंतर 2158 रिमेनिंग मेल प्लस एक्समॅनला बोलवलेला आहे 2158. त्याच्यानंतर पुढे बघा, या ठिकाणी 1912 बोलवलेले आहेत रिमेनिंग ऑल पॅरलल रिझर्वेशन कॅन्डिडेट प्लस ट्रान्सजेंडर यांना या दिवशी असणारा 28/2/2026 ला बोलवलेला आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, 1/3/2026 ला या ठिकाणी 3326 कॅन्डिडेट बोलवले आहेत.
फिमेल आहेत आणि ऑल पॅरलल रिझर्वेशन कॅन्डिडेट इथं बोलवलेलं आहेत. एकूण जर ड्रायव्हरचे फॉर्म तुम्ही इथं पाहायला गेलं तर या ठिकाणी टोटल ड्रायव्हरचे फॉर्म नाशिक ग्रामीणला आलेले आहेत 24,889 फॉर्म इथं असणारे टोटल आलेले आहेत नाशिक ग्रामीणला पोलीस चालक शिपाई या पदासाठी. आता पुढे बघा, प्रिझन कॉन्स्टेबल आहे 4 तारखेपासून सुरुवात होत आहे. या ठिकाणी 3,000 पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी 3, तिसऱ्या दिवशी 3, चौथ्या दिवशी 3, त्याच्यानंतर 8 तारखेला सुट्टी, परत असणार 3 3 3 3 म्हणजे प्रत्येक दिवशी 3 3 बोलले. पुढे बघा अजून इथं 3 3, त्याच्यानंतर परत असणार 15 तारखेला सुट्टी, 16 तारखेला 3,000 आहेत, 17 तारखेला 3,081 आहेत, एसटी कॅन्डिडेट आहेत. त्याच्यानंतर आहे 18 तारखेला टोटल असणारे 2,939 बोलले आहेत मेल, एक्समॅन आणि प्रोजेक्ट अफेक्टेड असं इथं लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे असणार इथं सुट्ट्या आहेत लगभग 4 दिवसाच्या इथं तुम्ही पाहू शकता. 19 तारखेला गुढीपाडवा, 20 तारखेला फ्रायडे हॉलिडे ईद म्हणून लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर परत 21 तारखेला ईद आणि 22 तारखेला संडे, अशा पद्धतीत 4 दिवसाच्या सुट्ट्या. त्याच्यानंतर पुढे 23 तारखेला 2,728 बोलवलेत. त्याच्यानंतर 24 तारखेला 3,300, परत 25 तारखेला 3,300, 26 तारखेला रामनवमीची सुट्टी आहे, 27 तारखेला 3,300 आणि 28 तारखेला 3,592 विद्यार्थी बोलवलेले आहेत. तर अशा पद्धतीमध्ये असणारं या ठिकाणी नाशिक ग्रामीणचं संपूर्ण भरतीचं वेळापत्रक यांनी तयार केलेलं आहे. तर एकंदरीत तुम्हाला पूर्ण असणारी माहिती नाशिक ग्रामीण बद्दल मिळालेली असेल. अजून काही जिल्ह्याचे असणारे अपडेट्स लवकरात लवकर येतील. तर इतर अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर.